नमस्कार मित्रांनो, मी श्री यू.डी. पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे। बी ए भाग 1 सेमिस्टर 2 विज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगती पेपर नंबर 2 या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत। सिलेबस ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमाचा परिचय आपल्याला मित्रांनो जून 2018 मध्ये झालेला आहे। आणि मित्रांनो आपण की या अभ्यासक्रमामध्ये 4 मॉड्यूल्स अभ्यासणार आहोत। मॉड्यूल फर्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन, मॉड्यूल सेकंड मीन्स ऑफ कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच मित्रांनो संदेश वहन आणि माहिती तंत्रज्ञान, मॉड्यूल थर्ड सायन्स टेक्नॉलॉजी इन स्पेस रिसर्च अवकाश संशोधनामधील विज्ञान आणि तंत्रज्ञान, आणि मॉड्यूल 4 सायन्स टेक्नॉलॉजी इन इंडियाज डिफेन्स अँड ओशियन रिसर्च भारतीय संरक्षण आणि सागर संशोधनामधील विज्ञान आणि तंत्रज्ञान। यामध्ये मित्रांनो आपण आपत्ती व्यवस्थापन या टॉपिकचा अभ्यास आपण करीत आहोत। आपण मॉड्यूल फर्स्ट डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनामध्ये टाइप्स ऑफ डिझास्टर, अर्थक्वेक, फ्लड, ड्रॉट, फायर, ॲक्सिडेंट, क्राउड या गोष्टींचा अभ्यास आपण डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापन यामध्ये करणार आहोत। आतापर्यंत आपण मित्रांनो आपत्ती म्हणजे काय, आपत्ती अभ्यासाचे महत्त्व, आपत्ती अभ्यासाची उद्दिष्टे, आपत्ती व्यवस्थापन, त्यामध्ये आपत्तीपूर्व टप्पा, त्यानंतर आपत्ती काळातील टप्पा, आपत्ती नंतरचा टप्पा या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपण आपत्तींच्या वर्गीकरणाचा अभ्यास केला। आणि मित्रांनो आपण यामध्ये एक एक आपत्ती जी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे, सर्व वर्गीकरणातल्या सर्व आपत्तींचा आपण अभ्यास नाही करत, परंतु अधिक डिटेल अभ्यास आपण काही मोजक्या आपत्तींचा करणार आहोत। वर्गीकरणामधील आपत्तींचा आपण थोडा बहुत अभ्यास केलेला आहे किंवा चर्चा केलेली आहे। मग आपण भूकंपाचा अभ्यास केला, पुराचा अभ्यास केलेला आहे, दुष्काळाचा अभ्यास केलेला आहे, आणि मित्रांनो आज आपल्याला आग याची अभ्यास करायचा किंवा याचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे। मित्रांनो साधारणपणे आपण सर्वच जण अग्निदेवतेचे उपासक आहोत आणि अग्नीचं महात्म्य जाणणारे आहोत। तुम्ही म्हणाल की आम्ही उपासक वगैरे काही नाही, परंतु मित्रांनो आपण सर्वच जणच अग्निदेवतेचे उपासक आहोतच असं मी निश्चितपणे म्हणेन। याचं कारण मित्रांनो अग्नीशिवाय मित्रांनो आपलं अस्तित्व असू शकत नाही। अग्नी म्हणजे ऊर्जा असंही आपण म्हणू शकतो। म्हणजेच आपल्या पोटामध्ये अग्नी असतो, तो अग्नी काय करतो की आपल्या अन्नाचं पचन करतो आणि आपलं त्या अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर करतो। म्हणजे शरीराला सुद्धा अग्नीची आवश्यकता आहे। हा सूर्य नारायण जो आहे, हा सूर्यनारायण म्हणजे तप्त असा अग्नीचा गोळाच आहे मित्रांनो।
आपण पाहिलं की अधूनमधून आता पावसाळा सुरू झालेला आहे, आपल्याला सूर्यनारायणाचं दर्शन होत नाहीये, ढगानं पूर्णपणे आकाश आच्छादलेलं असतं. या कोंदट वातावरणामध्ये आपल्याला नकोसं वाटतं, म्हणजे आपल्याला अग्नी हवीशी वाटते. आणि हवीशी वाटणं म्हणजेच तुम्ही अग्नीचे उपासक आहात. मग हा सूर्य आपल्याला प्रकाश देतो, उष्णताही देतो. आणि हा प्रकाश आणि ही असणारी उष्णता मित्रांनो, त्या सूर्यामध्ये असणारी जी काही अग्नी आहे त्या अग्नीपासून ही मित्रांनो आपल्याला उष्णता आणि प्रकाश मिळते. हे आपण या ठिकाणी विसरून चालत नाहीये. म्हणून आपण सर्वजण अग्नीचे उपासक आहोत. आणि अग्नीशिवाय कोणालाही जीवन जगता येणार नाही. आध्यात्मिक भाषेमध्ये असंही म्हणतात की अग्नीशिवाय मित्रांनो गतीही नाहीये. म्हणजे माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हापासून त्याला अग्नीची आवश्यकता असते. तो जेव्हा या शरीराचा तो त्याग करतो किंवा ते मृत होतो तेव्हा सुद्धा त्याला अग्नीची गरज असते. त्याचं शरीर पंचतत्वात विलीन करण्यासाठी अग्नीचाच वापर करतात. हे आपण म्हणून आपण असंही म्हणू शकतो की अग्नीशिवाय गती नाही. म्हणजे फक्त हे शरीर मित्रांनो, हे शरीर आपण विसर्जित करण्यासाठी किंवा पंचतत्वामध्ये विलीन करण्यासाठी अग्नी वापरतो म्हणून अग्नीशिवाय गती नाही असं नाहीये. कोणत्याही दृष्टीने विचार केला मग तुमचं गतिशील असणारं जीवन आहे, मग त्याच्यामध्ये सर्व प्राणी असतील किंवा मनुष्य असतील, यांना लागणारी जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा सूर्यापासूनच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्याला मिळते. म्हणजेच काय मित्रांनो की जी काही अग्नी आहे या अग्नीशिवाय ह्या सजीवांचं एक क्षणभरही चालत नाहीये. इतकंच काय, मानवाच्या अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत त्या नैसर्गिक नाही आहेत. जसं की मोटरसायकल आहे किंवा कार आहे किंवा ट्रॅक्टर आहे किंवा मोठे ह्यूज असणारे किंवा आपण त्याला काय म्हणूया ट्रक म्हणूया, कंटेनर म्हणूया, हेलिकॉप्टर म्हणूया, विमान म्हणूया, जहाज म्हणूया, सर्व प्रकारची वाहनं आहेत. यांना काय लागतं मित्रांनो? यांना लागते ऊर्जा, यांना लागते एनर्जी. आणि ही एनर्जी म्हणजे कुठून मिळते? सूर्यापासून मिळते. आणि सूर्य म्हणजे तप्त असा अग्नीचा गोळा आहे. मग ही जी काही गती आहे मानवाची, ही गती या सूर्याशिवाय नाहीये. पृथ्वीवरती सर्वांना 99.99% इतकी ऊर्जा ही आपल्याला या सूर्यदेवतेच्या किंवा या सूर्यनारायणाच्या अग्नीपासूनच मिळते. म्हणून अग्नीशिवाय गती नाही आणि अग्नीचे आपण सर्व उपासक आहोत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. शरीराचे आरोग्य राखणारा अग्नीच असतो. मानवाचं जीवन सुखी समृद्ध बनवणारा मित्रांनो अग्नीच असतो. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण आपल्या नित्य दैनंदिन जीवनामध्ये अनेक शुभ कार्यामध्ये सुद्धा आपण अग्नीचाच वापर करतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण होम अग्नी करतो किंवा गृहप्रवेशाच्या वेळेस गृहाग्नी करतो किंवा आपण अनेक प्रकारच्या म्हणजे काय अग्नीचा वापर, अगदी थंडीमध्ये आपण शेकोटी पेटवण्यासाठी सुद्धा आपण होम करतो किंवा अग्नी करतो किंवा अग्नी प्रज्वलित करतो असं म्हटलं तरी चालेल. किंवा दररोज आपलं अन्न शिजवण्यासाठी सुद्धा आपण अग्नीचाच वापर करतो असं म्हटलं तरी सुद्धा निश्चितपणे ते बरोबर आहे, योग्य आहे. आणि अग्नी ही अत्यंत आपल्याला महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं आपण म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. पण त्याचबरोबर पहा मित्रांनो की अग्नी साधारणपणे आपण मानवी जी काही जीवन आहे हे जीवन किंवा संपूर्ण सजीवांचं जीवनच या अग्नीवरती अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो. अग्नीचं अगदी जे काही स्वरूप असतं हे कसं असतं? ठिणगी स्वरूपात अग्नी असते, धुमसण्याच्या स्वरूपात अग्नी असते आणि भडकण्याच्या स्वरूपात अग्नी असते. ठिणगी तर सर्वांना माहीत आहे, घरामध्ये लायटर असतो, तो लायटरचा स्पार्क म्हणजे ठिणगीच्या स्वरूपात अग्नी असते. धुमसण्याच्या स्वरूपात म्हणजेच आपण ग्रामीण भागातील असाल तर चुलीमध्ये इंगळावरती राख चढलेली असते आणि आपल्याला तो अग्नी दिसत सुद्धा नाहीये, मात्र तो आतल्या आत धुमसत असतो. त्याला एक फुंकर घातली की तो अग्नी प्रज्वलित होतो. असंही स्वरूप असतं अग्नीचं. आणि भडकण्याच्या स्वरूपातली अग्नी तर सर्वांनाच माहीत आहे. मग ते छोट्या स्वरूपात भडकणं असू दे किंवा मोठ्या स्वरूपात भडकणं असू दे, अग्नी
विशेषतः नियंत्रणात असते मित्रांनो, ती ही साधारणपणे ठिणगी स्वरूपात असते किंवा धुमसण्याच्या स्वरूपात असते किंवा भडकल्यानंतर सुद्धा ती लहान मर्यादित स्वरूपात असते, तेव्हाच ती काय असते मित्रांनो की नियंत्रणामध्ये असते, अन्यथा ती नियंत्रणामध्ये असत नाही आहे. पहा, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा प्रकारे अग्नीची मी तुम्हाला माहिती सांगितली आणि ही माहिती पाहिल्यानंतर आपण अग्नीची जी काही कारणं आहेत या कारणांच्याकडे आपण वळणार आहोत. पहा, आपण व्याख्या केली म्हणूया किंवा आपण संक्षिप्त अशी माहिती घेतली अग्नीची असं आपण म्हणू. अग्नीच्या संदर्भात काही कारण जी आहेत ही कारण आपण पाहूया. साधारणपणे अग्नीची 2 कारण असतात. एक असतात नैसर्गिक कारण. मित्रांनो, उन्हाळ्यात होणाऱ्या वादळी पावसामुळे वीज पडते आणि वीज पडून जंगलांना आगी लागतात. मित्रांनो, जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये पाहिलं असेल किंवा वाचलं असेल की जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो तेव्हा ओल्या झाडाला सुद्धा आग लागते. आता फक्त पाऊस पडल्यामुळे नव्हे, अगोदर मी सांगितलं तुम्हाला की पावसाळ्यात पाऊस पडतो तेव्हा वीज ही पडते. अर्थात आपल्याकडं नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो तेव्हा साधारणपणे वीज पडत नाही, परंतु या मोसमी वाऱ्याच्या अगोदर, ज्याला मान्सून पूर्व पाऊस आपण म्हणतो, तेव्हा वीज पडते. आणि परतीचा मान्सून असतो ना मित्रांनो, तेव्हाही वीज पडते. वीज पडण्याचं ही 2 प्रमाण आपल्याकडं अधिक आहेत. एक परतीच्या मान्सूनमध्ये आणि उन्हाळ्यात जो पाऊस पडतो किंवा मान्सून पूर्व जो पाऊस पडतो त्या काळात जी काही वीज पडते. यामुळं मित्रांनो काय होतं की जंगलांना सुद्धा आगी लागतात. इतकंच काय मी म्हणालो की ओल्या झाडांना सुद्धा आगी लागतात. त्यानंतर मित्रांनो की विशेषतः जंगलामध्ये जी काही वाळलेली झाडं असतात किंवा वाळलेल्या फांद्या असतात, या फांद्यांचं एकमेकांशी घर्षण होऊन ठिणग्या पडतात आणि जंगलांना आगी लागतात. मित्रांनो, ही सर्व कारणं आपण अगोदर नैसर्गिक कारणं पाहू लागलोय. आपल्या लक्षात आलं असेल की वीज पडून आग लागते किंवा वाळलेली फांद्या एकमेकांना घासून आग लागते, ठिणगी पडते. त्यानंतर आगीचं कारण आपल्याला असंही सांगता येईल की जंगल प्रदेशामध्ये जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर जंगलास आग लागते. त्याचबरोबर मित्रांनो, सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे सुद्धा वाळलेला जो काही पालापाचोळा आहे हा पेटून मित्रांनो आग लागते. मग ती जंगलालाही आग लागू शकते. तर मित्रांनो, ही जंगल आगी आपण विशेषतः उन्हाळ्यामध्येच अनुभवतो आणि ह्या आगी प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात विध्वंस करतात. या जंगलांच्या आगीच्या संदर्भात जर आपल्याला उदाहरण जर द्यायची झाली तर ती उदाहरण सुद्धा आपल्याला मित्रांनो देता येतील. उदाहरण द्यायची झाली तर कोणतं उदाहरण आपल्याला सांगता येईल की 1979 मध्ये स्पेन या ठिकाणी जो काही जंगल आहे त्या जंगलामध्ये जेव्हा आग लागली मित्रांनो, तेव्हा 30,000 हेक्टर जंगल जळून भस्मसात झालं. हे आपण या ठिकाणी उदाहरण सांगू शकतो जंगलाच्या आगीच्या संदर्भात. दुसरं उदाहरण आपण सांगू शकतो ते उदाहरण आहे मित्रांनो 1987 मध्ये चीन देशामध्ये जेव्हा जंगलात आग लागली तेव्हा 10,000 हेक्टर जंगल आगीमध्ये नष्ट झाले. आणि मित्रांनो, जेव्हा आगीमध्ये जंगल नष्ट होतं तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. प्राणी नष्ट होतात, वनस्पती नष्ट होतात, किंबहुना त्यांच्या जाती सुद्धा नष्ट होऊन जातात असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. इतके भयानक त्याची परिणामाकडे आपण पुढं जाणार आहोत. परंतु या ठिकाणी कारणाच्या अनुषंगानं आपण जे काही जंगलाला आगी लागतात तेव्हा महत्त्वपूर्ण गोष्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर अशा प्रकारे
जेव्हा निसर्गनिर्मित आग लागते तेव्हा हे अशा प्रकारचा परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. पहा, मानवनिर्मित जी काही आगीची जी काही कारण आहेत त्या कारणाकडे आता आपल्याला वळायचं आहे. पहा, त्याच्यामध्ये आपण महत्त्वपूर्ण गोष्ट पाहूया. मानवनिर्मित कारणांच्या मध्ये कोणतं कारण आपल्याला सांगता येतील आगीची? मानवनिर्मित जी काही कारण आहेत याच्यामध्ये विशेषतः की जे काही दहशतवादी आहेत, हे दहशतवाद जेव्हा गोळीबार करतात, हातबॉम्ब फेकतात, तेव्हा त्यांचा उद्देश आपल्याला इजा पोचवणं हा असल्यामुळं ते या प्रक्रियेद्वारा आग कशी लागेल याची काळजी घेतात आणि आग लावतात असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे गोळीबार करायचा तो गवताच्या गंजीवरती करायचा, गोळीबार करायचा तो आग पकडेल अशा ठिकाणी करायचा, हातबॉम्ब फेकायचा तो आग पकडेल अशा ठिकाणी फेकायचा. आणि त्यामुळं मित्रांनो काय होतं की आगी लागतात. मग वसाहतींनाही आगी लागतात आणि आता आपण पाहिलं तर जंगलांनाही आगी लागतात. म्हणजे फक्त निसर्गनिर्मित कारणामुळेच जंगल पेटतं असं नाही, तर मानवनिर्मित कारणामुळे सुद्धा मित्रांनो जंगलांना आगी लागतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर जंगलामध्ये आदिवासी लोक राहतात आणि हे आदिवासी लोक स्थलांतरित शेती करतात. तेव्हा मित्रांनो स्थलांतरित शेती करत असताना त्यांना जंगल काय करायचं असतं, नष्ट करायचं असतो आणि त्या ठिकाणी शेती करायची असते. मग जंगल तोड करत बसण्यापेक्षा बऱ्याच वेळा हे आदिवासी लोक मित्रांनो त्या ठिकाणी जंगलांना आगी लावतात आणि आगी लावून त्या ठिकाणचं जे काही क्षेत्र आहे हे क्षेत्र शेतीसाठी वापरात आणतात. आणि या प्रक्रियेमध्ये मित्रांनो काही वेळेस ही जी काही आग आहे ना, ही आग आटोक्याच्या बाहेर जाते. मी तुम्हाला आगीचं स्वरूपही सांगितलं होतं, ठिणगी किंवा धुमसण्याचे प्रकार किंवा भडकण्याचे प्रकार. आणि जंगलातल्या आगी ह्या भडकण्याच्या प्रकारातल्या असतात आणि ह्या खूप मोठ्या असतात आणि या खूप मोठ्या प्रमाणात जी काही आग असते. आणि यामुळं मित्रांनो काय होतं की ह्या आदिवासी लोकांची जी काही शेतीसाठी जंगल पेटवण्याची प्रक्रिया आहे यामुळं जंगलामध्ये वणवा पेटतो आणि खूप मोठ्या प्रमाणात जंगल उद्ध्वस्त होतं किंवा जंगलांचा नाश होतो असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. यानंतर मित्रांनो की विशेषतः गवताळ कुरणांना उन्हाळ्यामध्ये आग लावण्याची पद्धत असते, जेणेकरून पुन्हा काय व्हावं की ते गवत आहे ते गवत नव्यानं जोमानं यावं किंवा नवीन येणाऱ्या गवताला संधी आपल्याला मिळावी यासाठी गवताळ कुरणाला काय करतात, विशेषतः उन्हाळ्यामध्ये वाळलेलं जी गवत असतं त्या गवताळ कुरणातील वाळलेलं गवताला याला उन्हाळ्यामध्ये काय करतात, आग लावतात. आणि हे जर जंगल लगत असेल, गवताळ कुरण जर जंगल लगत असेल तर मित्रांनो त्यामुळं जंगलाला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागते. म्हणजे ह्या ठिकाणी आपण जी काही जंगलांना लागणारी जी काही आपण नैसर्गिक आगींचं कारणं पाहिली तशीच आपण आता मानवनिर्मित कारणं सुद्धा पाहू लागलोय. याशिवाय मित्रांनो जंगलामध्ये लोक शिकारीसाठी जातात, पर्यटनासाठी जातात आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते काय करतात की काही वेळेस शेकोटी करतात, काही वेळेस फिस्ट करण्यासाठी त्या ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी चूल पेटवतात, तर काही वेळेस मित्रांनो त्या ठिकाणी सिगारेट ओढली जाते, सिगारेट ओढली जाते आणि त्याचे तुकडे किंवा बिडी ओढली जाते, त्याचे तुकडे न विझवता फेकली जाते आणि त्यामुळं सुद्धा जंगलांना मित्रांनो आगी लागतात. अशा प्रकारे मित्रांनो आपण आग लागण्याची जी काही कारणं आहेत या कारणामध्ये नैसर्गिक कारणानंतर आपण मानवनिर्मित कारणं पाहतोय आणि ही सर्व आपण चारीच्या चारी कारणं मित्रांनो आपण जंगलांना कशी मानव निर्मित ॲक्टिव्हिटीजमुळं आग लागते हे आपण पाहिलेलं आहे. आणि फक्त आग ही आपत्ती फक्त जंगलातच येते असं तुम्हाला वाटेल, नाही मित्रांनो, आग ही आपत्ती जंगलामध्येही येते आणि औद्योगिक क्षेत्रातही येते आणि मानवी वसाहतीमध्ये सुद्धा येते. हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. विशेषतः जेव्हा मानव काय करतो, निष्काळजी असतो, तेव्हा अशा प्रकारच्या आपत्तींना तो बळी पडतो. अर्थात आपण अगोदर कारणं पाहूया आणि मग अधिक याच्यावरती भाष्य आपण करूया. की इतरही काही मानवनिर्मित कारण आहेत की ज्यामुळं आग लागते. विशेषतः विजेचं जे काही शॉर्ट सर्किट आहे हे शॉर्ट सर्किट जर झालं आणि तर त्या ठिकाणी मित्रांनो आग लागते.
मग हे शॉर्ट सर्किट मग वसाहतीत झालं, मानवी वसाहतीत झालं तर वसाहतीला आग लागू शकते. हे शॉर्ट सर्किट जे काही औद्योगिक क्षेत्र आहे त्यामध्ये झालं तर त्या ठिकाणी आग लागू शकते. आणि हे जे काही शॉर्ट सर्किट मित्रांनो जंगल परिसरामध्ये जर झालं तर त्या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आग लागू शकते. त्याचबरोबर पहा, ज्वालाग्राही पदार्थ क्षेत्रात काम करताना मित्रांनो सुरक्षिततेची काही योग्यशी जर काळजी घेतली नाही तर त्या ठिकाणी आग लागण्याची शक्यता जास्त असते किंवा आग लागते असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ आपण बघतो की ज्वालाग्राही पदार्थ आपल्याला अनेक माहिती आहेत की बॉम्ब बनवण्यासाठी ज्वालाग्राही पदार्थ लागतात, बंदुकीची गोळी बनवण्यासाठी ज्वालाग्राही पदार्थाचा वापर करतो, काडीपेटी बनवण्यासाठी ज्वालाग्राही पदार्थांचा वापर होतो. याशिवाय मित्रांनो आपण बघतो की जे काही कारखाने असतात, जे कारखाने काय करतात की दिवाळीमध्ये आपण काय उडवतो, फटाके उडवतो, त्या फटाक्यांचे कारखाने असतात, त्या ठिकाणी सुद्धा ज्वालाग्राही पदार्थ असतात. आणि या ठिकाणी सुरक्षिततेचे काही उपाय आहेत, हे उपाय व्यवस्थितरित्या जर आपण अंमलात आणले नाही तर त्या ठिकाणी मित्रांनो आग लागू शकते किंवा आग लागते. आपण वारंवार अशा प्रकारच्या बातम्या पेपरला वाचत असतो. यानंतरचं जे काही कारण आहे ते कारण आपण पाहूया की गॅस किंवा रॉकेल गळतीकडे दुर्लक्ष केल्यामुळं आग लागते. ज्या ठिकाणी स्टोव्हचा वापर, आता स्टोव्हचा वापर आपल्या भागातील कमी झालेला आहे, परंतु बऱ्याच भागामध्ये आज सुद्धा स्टोव्हचा वापर करतात आणि त्यामध्ये काय करतात की रॉकेलचा वापर करतात. तर या रॉकेलच्या गळतीमुळं किंबहुना गॅसच्या गळतीमुळं आणि या गळतीकडे जर दुर्लक्ष केलं तर मित्रांनो हमखास त्या ठिकाणी आग लागू शकते. याचबरोबर पहा मित्रांनो, शोभेची जी काही दारू उडवतो आपण, लग्न समारंभ असतात त्यावेळेस उडवतो, आपल्याकडं काही निवडणुका होतात, त्या निवडणुकीमध्ये लोक विजयी होतात, त्या विजयी मिरवणुका काढतात, त्यावेळेस ही मित्रांनो काय होतं की ही जी काही शोभेची दारू आपण उडवतो त्यामुळं बऱ्याच वेळा आग लागते. याचबरोबर पहा, लग्न समारंभ असतात किंवा मंत्री संत्री येतात, त्यांचं आगत स्वागत करताना शोभेची दारू उडवतो, यावेळी सुद्धा मित्रांनो काय होतं की मोठ्या प्रमाणात आग लागू शकते. आणि ही जी काही आग आहे ही आग काही वेळेस अत्यंत भयानक रूप सुद्धा धारण करू शकते. यानंतर गाड्यांचे किंवा विमानांचे अपघात होतात आणि या अपघातात स्फोट सुद्धा होतात. कारण या जी काही वाहन असतात या वाहनांच्या मध्ये मित्रांनो इंधन असतं, मग ते डिझेल असेल किंवा पेट्रोल असेल किंवा अति ज्वलनशील असं पेट्रोल, ज्याला हायस्पीड पेट्रोल म्हणतो, ते हायस्पीड पेट्रोल असेल किंबहुना विमानात वापरणारं अति ज्वलनशील असणारं पेट्रोल असतं ते पेट्रोल असेल, हे सर्व अत्यंत ज्वलनशील असतात आणि लगेच अग्नी पकडणारे असतात. आणि काही ठिकाणी आपण बघतो की डिझेल सुद्धा असतं. हे सर्व मित्रांनो कमी अधिक प्रमाणात, पेट्रोल अधिक जलद गतीनं आग पकडेल तर डिझेल त्याच्यानंतर आग पकडणारं ह्या ज्वालाग्राही पदार्थ आहे. आणि मग काय होतं की जेव्हा मित्रांनो गाड्यांचे किंवा विमानांचे अपघात होतात तेव्हा ही जी काही अपघातामध्ये काही स्पार्क घडतात आणि मग त्या वाहनाला अगोदर आग लागते आणि नंतर त्या वाहनाची असणारी जी काही तेलाचं किंवा इंधन पुरवणार जी काही टाकी आहे त्या टाकीला आग लागते आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मित्रांनो स्फोट होतो. हे आपल्याला आगीचं कारण या ठिकाणी सांगता येतं. यानंतर पहा की काही वाहन आहेत, वाहनांच्या संदर्भात आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट की धुराड्यातून ठिणग्या बाहेर पडतात आणि यामुळे सुद्धा मित्रांनो आग लागू शकते. विशेषतः जी वाहनं पूर्वीच्या काळची वाहनं आहेत, अलीकडची टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी विकसित होत चाललेली आहे. 2 स्ट्रोक वाहनं आली, 4 स्ट्रोक 3 स्ट्रोक वाहनं आली, 4 स्ट्रोक वाहनं आली. याच्यामध्ये पुन्हा काही मॉडिफिकेशन होऊन पुन्हा काही नवीन असे आपल्याला वाहनं आलेली आहेत आणि या वाहनांच्या धुराड्यातून जी काही धूर आहे हा अत्यंत कमी किंवा नगण्य होत चाललेला आहे दिवसेदिवस. याचं कारण मित्रांनो की जे काही हवेचं प्रदूषण आहे हे हवेचं प्रदूषण टाळण्यासाठी अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आपण विकसित करत चाललोय आणि की जेणेकरून या धुराड्यातून काय होऊ नये, वाहनांच्या धुराड्यातून धूरच बाहेर पडू नये आणि हवेचं प्रदूषणच होऊ नये, अशा प्रकारची आपण काळजी घेत चाललोय. परंतु भारतासारखे जे काही विकसनशील देश आहेत किंवा अविकसित देश आहेत, या विकसनशील किंवा अविकसित देशामध्ये 15 वर्षानंतर वाहनं
रिटायर केली जात नाहीत किंवा डॅमेज केली जात नाहीत. आणि मग ही वाहनं 20 वर्षाची 30 वर्षाची वाहनं रस्त्यावरती चालत असतात. ही अत्यंत जुन्या टेक्नॉलॉजीची वाहनं असतात आणि या वाहनांच्या धुराड्यातून जो काही धूर बाहेर पडतो हा प्रचंड धूर असतो. तो मित्रांनो हवेचं प्रदूषण तर करतोच, तर किंबहुना काही वेळेस त्या धुराड्यातून जे काही ठिणग्या आहेत ही ठिणग्या सुद्धा बाहेर पडतात आणि ही ठिणगी जर ज्वलनशील पदार्थावरती जर पडली तर त्या ठिकाणी पटकन अशी आग पकडू शकते किंवा आग लागते. हे सुद्धा आगीचं एक कारण आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. यानंतर मित्रांनो आगीचे जे काही परिणाम आहेत या परिणामांच्याकडे आपल्याला वळायचं आहे. आगीमुळे मित्रांनो हवेचं जे काही प्रदूषण आहे हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. की जेव्हा आग लागते आणि ती भडकते तेव्हा मोठ्या प्रमाणात त्यातून धूर बाहेर पडतो. हा धूर म्हणजे कार्बन असतो. मग कार्बनचे अनेक संयुग त्याच्यामध्ये असतील. कार्बन डायऑक्साईड असेल, कार्बन सल्फर डायऑक्साईड असेल किंवा कार्बन मोनॉक्साईड असेल किंवा अशा प्रकारचे कार्बन संयुग त्या ठिकाणी बाहेर पडतात आणि इतरही काही वायू त्यामधून विषारी वायू बाहेर पडतात. कशाला आग लागलेली आहे हे याच्यावरती हे अवलंबून असतं मित्रांनो. जर केमिकल्सना आग लागली असेल तर तो धूर असणार आहे अधिकच विषारी असणार आहे. जंगलांना आग लागलेली असेल तर तो धूर आहे हा धूर कमी विषारी असणार आहे. या सर्व गोष्टी कशाला आग लागलेली आहे याच्यावरती आधारित हवेचं प्रदूषण अवलंबून असतं. परंतु प्रदूषण हे निश्चितपणे कमी जास्त प्रमाणात होतच. आणि या असणाऱ्या आगीमुळं मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. मी तुम्हाला 1979 मधलं उदाहरण सांगितलं होतं. स्पेनमधलं 30,000 हेक्टर क्षेत्रावरील जंगल जळून भस्मसात झालं. तर हे जे काही उदाहरण आहे हे या उदाहरणामध्ये जीवित आणि वित्तहानी मित्रांनो निश्चितपणे होते. हे आपल्याला उदाहरणावरून आज आपण तो इतिहास बनलेला आहे आणि हा इतिहास आपला काही खोटा नाही किंवा काल्पनिक नाही, प्रत्यक्ष आपण हे अनुभवलेलं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर 1987 मधलं सुद्धा मी उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की चायनामध्ये 10,000 हेक्टर क्षेत्रावरती जंगल सुपडा साफ झालं आगीमुळं. आणि मग या ठिकाणी सुद्धा जीवित आणि वित्तहानी मित्रांनो होतेच होते. हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्टी आहेत असंही आपण म्हणूया. आणि या आगीमध्ये पुढचाही परिणाम आपल्याला सांगता येतो की नैसर्गिक आग असू दे किंवा मानवनिर्मित आग असू दे यामध्ये जे काही नैसर्गिक वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत यांच्या जातीसुद्धा पूर्णपणे कायमच्या नामशेष होतात. विशेषतः जंगलामध्ये जेव्हा आगी लागतात तेव्हा. त्याचबरोबर मौल्यवान जे काही जंगल असतं किंवा ते महत्त्वाचं जंगल असतं, आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं जंगल, हे जंगलसुद्धा सुपडा साफ होतं तेव्हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपला आर्थिक लॉस होतो असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. किंबहुना असंही आपण दुसरं विधान करू शकतो की कोणत्याही प्रकारचं जंगल असू दे ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं असू दे किंवा नसू दे, आपले निश्चितपणे साधन संपत्तीच्या दृष्टिकोनातून आपली साधन संपत्ती या आगीमुळे नष्ट होते असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मग त्यामध्ये वनस्पती ही एक साधन संपत्ती आहे, प्राणी ही एक साधन संपत्ती आहे. हे सर्व नष्ट होतं आणि त्यामुळं आपल्याला भयानक अशा परिणामांना सामोरं जावंच लागतं. हेही या ठिकाणी आपल्याला विसरून चालणार नाही. त्यानंतर मित्रांनो की आपण पर्यावरणाचा ऱ्हास होतो. अर्थात या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कसा ऱ्हास होतो. एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडते. ती महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की आपल्या जंगलांचा जेव्हा ऱ्हास होतो तेव्हा काय होतं की नैसर्गिक वनस्पती नष्ट होते, प्राणी नष्ट होते, म्हणजेच पर्यावरणाचा ह्रास होतो. की आपल्याला ही नैसर्गिक वनस्पती पर्यावरणाचं संतुलन करत असते, जलचक्राचं संतुलन करत असते, वेळेवर पाऊस पडण्यासाठी मदत करत असते, आपल्या सजीवांना जगण्यासाठी शुद्ध हवा पाणी पुरवठा करण्याच्या किंवा अन्न पुरवठा करण्याच्या सर्व गोष्टी ही नैसर्गिक वनस्पती करत असते. या सर्व गोष्टींचा आपण विचार केला तर निश्चितपणे जेव्हा नैसर्गिक वनस्पती नष्ट होते तेव्हा पर्यावरणाचा ऱ्हास होतो किंवा पर्यावरण नष्ट होतं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्यानंतर मित्रांनो की अनेक जे काही आपल्या संशोधन कार्य आहे या संशोधन कार्यामध्ये काय होतो, अडथळा निर्माण होतो. हा एक परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. जेव्हा आपण अनेक गोष्टींचं संशोधन करतो तेव्हा मग प्राणी वनस्पती किंवा सूक्ष्मजीव या सर्व त्या गोष्टीशी संशोधनाच्या गोष्टीशी संबंधित असणाऱ्या गोष्टींचं पण आपल्या संशोधन करावं लागतं. तेव्हा जर नैसर्गिक वनस्पती किंवा प्राणी किंवा सूक्ष्मजीव
जर नष्ट झाले असतील तर संशोधनामध्ये मित्रांनो अडथळा येतो. हाही आगीचा एक महत्त्वपूर्ण परिणाम आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि यानंतर मित्रांनो जी काही आगीची जी काही संदर्भात आपल्याला उपाययोजनेकडे वळायचं आहे आणि उपाययोजनेकडे वळत असताना आपण महत्त्वपूर्ण गोष्टीकडे लक्ष देऊया की कारण अत्यंत थोडक्या मध्ये आपल्याला पाहायचं आहे. आपली वेळ संपलेली आहे परंतु आपण या ठिकाणी आग हा जो काही मुद्दा आहे हा आपण संपवणारच आहोत. तेव्हा उपाययोजना आहेत अगदी थोडक्या शब्दात शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत. पहा की उपाययोजनेमध्ये जंगल क्षेत्र आहे किंवा औद्योगिक क्षेत्र आहे किंवा वसाहत आहे या सर्व ठिकाणी विशेषतः धूम्रपान जे सिगरेट ओढतात बिड्या ओढतात त्यांनी धूम्रपान करू नये आणि केलंच तर काळजीपूर्वक रित्या राहिलेलं जे काही सिगरेट आहे किंवा बिडीचं थोटूक आहे हे भिजवून टाकायला पाहिजे. हे एक उपाययोजनेमध्ये आपल्याला उपाय सांगता येते. त्याचबरोबर ज्या ठिकाणी ज्वालाग्रही पदार्थ आहेत किंवा रासायनिक कारखाने आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो जे काही कामगार आहेत हे कामगार अत्यंत कुशल कामगार असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि त्या नियमांचंही काटेकोरपणे जर आपण पालन केलं तर निश्चितपणे जी काही आग टाळण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. पहा त्याचबरोबर पहा उच्च दाबाचे जी काही उपकरणं आहेत या उपकरणात ही उपकरणं विशेषतः जी काही ज्वालाग्रही पदार्थ आहेत या पदार्थाजवळ ठेवू नये. उदाहरणार्थ कागद, कापड, पेट्रोल, रॉकेल याच्या संपर्कात जर उच्च दाबाची जर उपकरणं जर ठेवली तर हे जे काही ज्वलनशील पदार्थ आहेत किंवा ज्वालाग्रही पदार्थ आहेत हे पदार्थ लगेच पेट घेतात आणि म्हणून या पदार्थांच्या पासून रॉकेल, पेट्रोल, डिझेल किंवा कागद, कापड यापासून आपण हे जे काही ज्वालाग्रही पदार्थ आहेत हे ज्वालाग्रही पदार्थापासून आपण उच्च दाबाची जी काही उपकरणं आहेत ती दूर ठेवावीत. याशिवाय पहा की आपण याच्या आसपास आपण धूम्रपान करू नये किंवा याच्या आसपास आपण स्वयंपाक करू नये, याच्या आसपास आपण गॅसची शेगडी पेटवू नये. अशा प्रकारची उपाययोजना आपण केली तर निश्चितपणे आपण आग ही आपत्तीपासून आपण दूर राहू शकतो. त्याचबरोबर पहा की वसाहतीमध्ये होणारं शॉर्ट सर्किट असेल किंवा औद्योगिक क्षेत्रात होणारं शॉर्ट सर्किट असेल किंवा आपण जंगल प्रदेशामध्ये होणारं जे काही लाईटचं शॉर्ट सर्किट असेल हे आपल्याला टाळता आलं पाहिजे. यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरून किंवा उच्च तज्ज्ञ लोकांच्याकडून या गोष्टी करून घेतल्यास आपल्याला निश्चितपणे हे शॉर्ट सर्किट टाळता येतं आणि जी काही लागणारी जी काही आग आहे ही आग सुद्धा आपल्याला मित्रांनो टाळता येईल. यानंतर पहा आग लागल्यानंतर त्या ठिकाणावरून जी काही बाहेर पडण्यास जो काही आपत्कालीन दरवाजा किंवा खिडक्या असणं आवश्यक आहे. मग वसाहतीमध्ये आग लागू दे किंवा मित्रांनो आपल्याला जे काही आपण औद्योगिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी आग लागू दे किंवा बसमध्ये आग लागू दे की जेव्हा आपत्कालीन व्यवस्था ही व्यवस्थितरित्या असणं आवश्यक आहे. जेव्हा अनेक लोक एकत्रित येतात तेव्हा त्या इमारतींना अनेक दरवाजा अनेक खिडक्या असाव्यात जेणेकरून आग ही आपत्तीमध्ये आपण पटकन तिथून बाहेर पडू शकू. अग्निशमन दल किंवा पोलीस किंवा दवाखाने इत्यादींचे जे काही नंबर आहेत हे सर्व ठिकाणी लावलेले असले पाहिजे. मग आपल्या वसाहतीमध्ये ठिकठिकाणी पाहिजेत किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये पाहिजेत, जंगल क्षेत्रामध्ये पाहिजेत किंवा आपण ज्याला हायवे म्हणतो त्या हायवे किंवा रस्त्यांच्या कडेने अशा प्रकारचे नंबर असले तर जेव्हा आपल्याला आग आपत्ती किंवा इतर काही आपत्ती येते तेव्हा आपण अग्निशमन दल किंवा पोलीस दल किंवा दवाखाने यांना आपण संपर्क साधण्यासाठी हे फोन नंबर ठिकठिकाणी लावलेले असले पाहिजेत. त्यानंतर मित्रांनो की आपल्याला आपत्ती प्रतिबंधक व्यवस्था सुसज्ज असावी. म्हणजे जिथं आपण पाहतो की आपण ठिकठिकाणी थिएटरमध्ये जातो किंवा सांस्कृतिक कार्यालयामध्ये जातो किंवा मंगल कार्यालयामध्ये जातो किंवा शाळा कॉलेजमध्ये जातो त्या ठिकाणी आग लागली तर आग प्रतिबंधक सिलेंडर त्या ठिकाणी लावलेले असतात. परंतु मित्रांनो ते सिलेंडर कधी भरलेले नसतात, कधी ते तपासलेले नसतात, कधी पाहिलेले नसतात, कधी सुसज्ज अवस्थेत असत नाहीयेत. तर त्याची व्यवस्थितरित्या जर ती सिलेंडर ठेवली ते कसं वापरायचं ह्याचं आपण डेमॉन्स्ट्रेशन घेतलेलं असलं पाहिजे. नाहीतर तिथं सिलेंडर आहे परंतु त्या सिलेंडरचं आग लागल्यानंतर करायचं काय हे जर माहीत नसेल तर त्या सिलेंडरचा काय उपयोग. अर्थात हे सिलेंडर कोणतं सिलेंडर पहा मी छोटं सिलेंडर बोलतोय की जे आग प्रतिबंधक साठी उपयुक्त येतं ते सिलेंडर ठिकठिकाणी लावलेलं असतं. ही जी काही यंत्रणा आहे ही सुसज्ज पाहिजे. याशिवाय पहा अग्निशमन दल आहे हे सुद्धा सुसज्ज असणं अत्यंत आवश्यक आहे.
त्यांच्या गाड्या सुद्धा सुसज्ज असणं आवश्यक आहे पहा. याचबरोबर पहा, जंगलाच्या आगीचं जे काही तात्काळ सर्वेक्षण करणं आवश्यक आहे आणि हे जी काही आग आहे ही आग त्वरित आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे पहा. यासाठी सुद्धा व्यवस्थितरित्या सर्वेक्षण होऊन उपाययोजना अंमलात आणावी लागते आणि ती अंमलात आणणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचबरोबर पहा मित्रांनो, की जंगलात जे काही जंगल भागामध्ये जे काही रस्ते असतात त्या रस्ते अंतर्गत भागामध्ये जोडलेले असतात. या रस्त्यांच्या वरती ठिकठिकाणी अग्निशमक जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था असणं अत्यंत आवश्यक आहे पहा मित्रांनो. आणि दुसरं महत्त्वपूर्ण गोष्ट पहा, की हे जंगलामध्ये अनेक ठिकाणी छोटे मोठे रस्ते असले पाहिजेत आणि हे रस्ते सुसज्ज असले पाहिजेत, की जेणेकरून मोठी जेव्हा आग लागेल तेव्हा आपण त्या ठिकाणी पोचू आपले अग्निशमन दलाचे बंब घेऊन आणि आपण ती आग विझवू. अशा दृष्टिकोनातून जंगल प्रदेशामध्ये सुद्धा रस्ते चांगले असले पाहिजेत. ह्या काही उपाययोजना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. अशा प्रकारे आग जी आपत्ती आहे ही आपत्ती आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी अभ्यासलेली आहे आणि या ठिकाणी ही संपवलेली आहे. वेळ जरी जास्त झाला असला मित्रांनो तरी सुद्धा आपण या आपत्तीचा अभ्यास व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे. याचा आपण अवश्य लाभ घ्या. धन्यवाद.